नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि आज 10th स्टँडर्डचा एक नवीन विषय आपण सुरू करणार आहोत. जसं सांगितल्याप्रमाणे योगी सर्व काळ सुखदाता. आता तुमच्या मनामध्ये येईल की सर याच्या अगोदर अ वाला पण होता, अंकिला मी दास तुझा, तो आपण नंतर घेऊ, कारण याच्या अगोदर तो झाला आहे पण तो व्यवस्थित मला मॉडिफाय करताना आला व्हिडिओ. तर आता मी डिरेक्टली विचार केलाय की विदाऊट एडिटिंग आपण ह्या मुलांना शिकवायचं जे काय असेल. तर गाईस, आज योगी सर्व काळ सुखदाता याबद्दल आपण बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता मला असं म्हणायचंय, तुम्ही पण लवकर फॉलो करा, लवकर लाईक करा आणि या व्हिडिओ बघायला या. ठीक आहे, तर आपण आता बघूया गाईस, ही संतवाणी आहे. संतवाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत होऊन गेले. आता तसं बघायला गेलं तर संत चोखामेळा होते, संत मीराबाई होते, संत नामदेव होते, संत ज्ञानेश्वर आहेत, संत एकनाथ महाराज आहेत आणि संत तुकाराम महाराज देखील आहेत. असे महाराष्ट्राला संतांची भूमी असं देखील म्हणतात. तर संतांनी लिहिलेले अभंग किंवा त्यांनी रचलेले काव्य, त्या काव्यांचं आज आपण पठण करणार आहेत किंवा त्यांचे भावार्थ आपण बघणार आहोत. तर मला असं म्हणायचं, हे एवढं सरळ सोपं नाहीये गाईस, तुम्हाला समजून घ्यावं लागेल प्रत्येक ओळ न ओळ. म्हणून मी तुम्हाला बोर्डवरती काही मिनिंग्स दिलेत जे मी बोलताना तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. जसं चकोर, हा चकोर कोण आहे? चकोर पक्षी आहे. याच्या अगोदर अंकिला मी दास तुझा मध्ये चातक पक्षीचा व्यक्तिरेखा दाखवली होती, म्हणजे चातक पक्षाबद्दल सांगितलं होतं. पण ह्यावेळेस योगी सर्व काळामध्ये चकोर पक्षाबद्दल सांगितलं आहे. तर चकोर पक्षी काय आहे? तर चकोर हा पक्षी आहे, पण चंद्रकिरणावर प्रेम करणारा पक्षी आहे. कारण कसं आहे बाळांनो, काय काय लोकांना अंधेरे म्हणजे अंधारातनं असलेला जो उजेड असतो तो खूप प्रेमळ वाटतो. ही एक फक्त एक उपमा आहे. असं काय पक्ष्यांना चंद्राचं किरण आवडतं असं काय नाही. पक्ष्यांना काय कुठलाही प्राणी आहे भूतलावरती, आपण देखील निसर्गाची दिलेली देण सर्वांनाच आवडते आणि हे आपण मानूनच धरतो, कारण आपण निसर्ग प्रेमी आहे सर्वजण. असं कोणीच म्हणू शकत नाही मला निसर्ग आवडतच नाही. पण जर आवडत नसेल तर मग पाऊस पण आवडला नाही पाहिजे, बरोबर का नाही? बापा आपले पर्वत वगैरे जे म्हणजे माउंटन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा नदी खोरे रांगा, हे पण आवडलं नाही पाहिजे. निसर्गाने दिलेली देण जी आहे ती सर्वांना प्रिय आहे. ठीक आहे, तर ही उपमा आहे. चंद्र किरणावर प्रेम करणारा पक्षी म्हणजे चकोर असं म्हटलेलं आहे. पांखोवा, पांखोवा म्हणजे पक्ष्यांना दोनच पंख असतात, पण अरे जेव्हा ती पिल्लांना जन्म देते ना, तेव्हा ती पक्ष्यांना उब देण्यासाठी आपल्या पंखांखाली ठेवते. म्हणून असं म्हटलंय, पक्षिणीच्या पंखांचं उब व संरक्षण. त्या पिल्लांना असं वाटतं, अरे आपल्या आयुष्याला आपली आई आपली खंबीर उभी आहे, असं त्याला वाटतं. जेव्हा मी हे एक्सप्लेन करेल भावार्थ तेव्हा मी सांगतो. हे शॉर्ट गोष्टी लक्षात घ्या. पिल्लयांसी म्हणजे पिल्लांना, पिल्ल म्हणजे छोटे छोटे पक्षी जे जन्माला आलेले, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये यंग वन्स म्हणतो. ओके. जीवांशी म्हणजे सर्व सजीवांना. सजीव म्हणजे कोण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अरे आपण सगळे सजीव आहेत. निर्जीव कोण? दगड. सजीव म्हणजे आपण सगळे जे तोंडाने नाकाने श्वास घेतात, बोलतात, निसर्गामध्ये जगतात. कीटक आहेत, बरेचसे प्राणी मात्र आहेत, हे सर्व सजीव. मग त्याच्यामध्ये पक्षी असो का मनुष्य असो, पाणी देखील सजीव आहे, पण तो श्वास घेत नाही, पण तो सजीव आहे. ठीक आहे. तसंच मृदुत्व, मृदुत्व, अरे कधी कधी आपली आई पण बोलते, अरे तोंडामध्ये मृदुत्व ठेव. मृदुत्व म्हणजे काय? कोमलता, निर्मळ भाषा, प्रेमाने बोल रे, असं आपण बोलतो. अच्छा, हे उच्चवर्णीय लँग्वेज आहे, म्हणजे भाषा आहे मराठीतील, जी आपल्याला समजणं गरजेचं. म्हणजे मृदुत्व म्हणजे काय? काय बोललो मी? मृदुत्व म्हणजे कोमलता, प्रेमाने बोलणे, निर्मलता, शुद्ध, बरोबर. तर आता आपण गाईस हे शब्दार्थ बघितलेले, जास्त काय ओढणार नाही. तर आता आपण या गोष्टीबद्दल हे करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत की म्हणजे प्रत्येक भावार्थ आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपली पुस्तकामध्ये म्हणजे टेक्स्टबुक मध्ये किंवा पाठ्यपुस्तकामध्ये 10वीच्या
पान क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे संतवाणी. त्याच्यामध्ये सांगितलं आहे संत एकनाथांनी हे या भावार्थांचं उल्लेखन केलेलं आहे. भावार्थ सांगितलेला आहे किंवा आपल्या वाणीने त्यांची वाच्यता सांगितलेली आहे. ती काय आहे बघू. तर ही एकनाथी भागवतांमधून घेतलेली आहे. ही महाराष्ट्र संस्कृती प्रबोधनाचे प्रचारक आहेत. त्यांनी महाराष्ट्रांना जनजागृती केली आहे. उत्तम दर्जाची राहण्याची, ज्ञानाची, देवाच्या जवळ जाण्याची, म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचे प्रतीक मानले. आणि हे प्रत्येक मराठी मनुष्य, महाराष्ट्रातील मराठी मनुष्य हे गोष्टी जाणतो. बर, त्यांच्या ग्रंथ आहेत, अभंग आहेत, व्याख्याने आहेत, आख्याने आहेत, गवळणी आहेत, पदे, भारुड, या सर्व गोष्टी आपण या गोष्टीचं म्हणजे बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. बरोबर आहे. बर, त्यामध्ये प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना त्यांनी केलेली आहे. कशाची केलेली आहे? प्रस्तुत अभंगात, या अभंगामध्ये आपण कशाची तुलना, तुलना म्हणजे कंपॅरिझन, पाणी आणि पुरुष किंवा पुरुष आणि पाणी, कोणाचं श्रेष्ठत्व आहे, पुरुषाचं का पाण्याचं, याच्याबद्दलची तुलना आहे, ती आपण बघणार आहोत. बर, योगी पुरुष हा योगी पुरुष म्हणजे कोण? नक्की योगी म्हणजे संत, जो देवाच्या आचरणाने पूर्ण काय असतो, एकदम सानिध्यात असतो, देवाच्या आचरणात असतो, जो देवाचा म्हणजे कार्यामध्ये एवढा अधीन असतो की त्याला कुठलंही अशुद्ध गोष्ट म्हणजे वातावरणात असणाऱ्या त्या त्याला दिसत नाही किंवा उमजत नाही किंवा आठवत नाही. तो फक्त देवाच्या दारी. आजकाल बोटा इतपत मोजणारे मुलं राहिले. मग तुम्ही 10वीला असताना आज तुमच्यावर ही वेळ का आली? संतवाणी बोलायची वेळ का आली? हे शिकवण्याची वेळ का आली? तर महाराष्ट्राचे माझे तमाम मुलांना एवढंच सांगू इच्छितो की गाईस, आज हे आजच्या पिढीला आपण जेनझी पिढी म्हणतो. काय वावरताय तू? काय करता काय? आज ही वेळ सांगण्याची कारण हेच आहे की अरे, उत्तमातलं उत्तम उदाहरण बघून आपल्या आयुष्यात तुम्ही काहीतरी एक दिवा लावा, उत्तमाचा दिवा. जे अंधार झालेला आहे त्यांना दिवे लावण्याचं कार्य तुम्ही करा. त्यासाठी हे संतनी आपले संतवाणी दिलेले आहेत आणि त्या वाणीला आज आपण भावार्थाच्या रूपाने बघत असतो. आलं लक्षात बाळांनो? बर, आता आपण बघूया. पहिला भावार्थ मी रीड करतो. पहिला भावार्थ त्यांनी दिलेला आहे. तर जेवी चंद्रकिरण चकोरासी, जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखोवा जेवी पिल्लयांसी. काय बोलले? पांखोवा जेवी पिल्लयांसी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. आता जेवी म्हणजे ज्यांनी, ज्याप्रमाणे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. आता बघा, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचं पूर्ण भावार्थ कळेल. बर, आपण बोललो होतो की जेवी चंद्रीकरण चकोरासी म्हणजे जसं ज्याप्रमाणे चकोर पक्षाला जेवी चंद्रकिरण चकोरासी म्हणजे जसे चकोर पक्षी जो आहे त्याला चंद्राचे किरण प्रिय असतात. बरोबर आहे. चंद्राचे किरण काय असतात? प्रिय असतात. मग तसेच त्याप्रमाणे त्या पक्षीनी जे आहे, ते पक्षी आहे ते आपल्या पिल्लांना काय करते? पंखांखाली घेऊन काय देते? एक प्रेमाने काय करते? रक्षण करत असते. प्रेमाने काय करते? रक्षण करते, सुख देते. अरे, एक असं एक एकोपा निर्माण करते की अरे मी तुमच्यासाठी आहे. असं पिल्लांना पंखाखाली घेणे म्हणजे काय मोठी गोष्ट असं तुम्हाला वाटत असेल? ही छोटी गोष्ट आहे. ही मोठी गोष्ट आहे गाईस. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण ते आपल्यासारखे नाहीये, ते मनुष्य नाहीये. ते असे जीव आहे की ते कष्ट करून त्यांचं घरटे बांधतात, त्यामध्ये ते पिल्लांना जन्म देतात आणि त्या पिल्लांचं प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करतात. मग हे रक्षण करण्याची गोष्ट झाली. म्हणजे पिल्लांचं काय करतात? ते प्रेमाने रक्षण करतात. आणि तसेच पाणी हे आपल्या सजीवांसाठी काय? वॉटर इज लाईफ असं म्हटलेलं आहे. मग पाणी हे आपल्या सजीवांसाठी काय आहे? प्रिय आहे, खूप प्रिय आहे. बरोबर आहे.
पाणी हे आपल्या सजीवांसाठी प्रिय आहे. म्हणजे जसे जीवन जैसे का जीवासी, जीवन जैसे का जीवासी, प्राणी हे आपलं जीवन हे करतं. जीवनासाठी पाणी हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं या या ओळीमध्ये दिलेलं आहे. तेवी सर्वांशी मृदुत्व, तेवी सर्वांशी मृदुत्व. त्याचप्रमाणे जे हे योगी पुरुष आहेत ना, हे योगी पुरुष त्याच कोमलतेने, प्रेमाने, आदराने आपल्याला समजवतात, सांगतात, आध्यात्मिक ज्ञान देतात. हे असंच आहे, पाण्यासारखे निर्मळ आहे. त्या पक्ष्यांच्या पिल्लांचं कसं रक्षण करतात, तसे हे योगी पुरुष पण आपल्यासाठी एक रक्षण करते आहेत, आपल्या आध्यात्मिक गुरु आहेत. ओके, कळलं तुम्हाला पहिला भावार्थ. भावार्थ दुसरा मित्रांनो, आता भावार्थ दुसऱ्यामध्ये काही महत्वाचे शब्द आहेत. जसं उदक म्हणजे पाणी, शाळीमळ म्हणजे मळ धुवून टाकणे, सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून, निर्मळ म्हणजे शुद्ध, सुखदाता म्हणजे सुख देणारा. हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. जळ वरीवरी, जळ वरीवरी शाळीमळ, जळ वरीवरी शाळीमळ म्हणजे जसं पाणी शरीरातील आतला जो मळ असतो ना, शरीरातील आतला जो मळ असतो तो धुवून टाकण्याचं कार्य करत असते आणि आपल्याला काही काळासाठी स्वच्छ किंवा सुखी करते. हे याच्यामध्ये आपल्याला कळतं. योगी या सहबाह्य करी निर्मळ, म्हणजेच योगी म्हणजे जसं पाणी आपण पिल्यानंतर म्हणजे जे आपण पाणी पितो तर आपलं आतून काय होतं, शुद्धीकरण, आत्मा संतुष्टी होते, तृष्टी होते. बरोबर आहे. तसंच आपल्याला त्याच्याने काय होतं, सुखी वाटतं, स्वच्छ वाटतं. तसंच त्याचप्रमाणे उदक सुखी करी एक वेळ, उदक सुखी करी एक वेळ म्हणजे उदक म्हणजे काय सांगितलं मी, पाणी म्हणजे. परंतु यामध्ये बघा, योगी पुरुषांच्या सहवासामुळे माणूस केवळ बाहेरून नव्हे, माणूस हा फक्त बाहेरून नाही तर आतून, मनातून, विचाराने पण काय होतो, निर्मळ होतो. ह्या पाण्याच्या उदाहरणावरून त्यांनी हे सांगितलं आहे. शेवटी काय सांगितलंय, सेवेची क्षणे तृषिते, सेवेची क्षणे तृषिते होती. म्हणजे काय माहितीये का, म्हणजे जेव्हा योगी म्हणजे आपण बोलतो ना की म्हणजे जसं पाणी पिल्यानंतर तुम्हाला तुमची तहान भागली जाते, तसंच त्याचप्रमाणे योगी पुरुष तुम्हाला जेव्हा ज्ञान देतात, आत्मज्ञान देतात, तेव्हा तुमचं अंतर्मन जे आहे ना, अंतर्मन हे कायमस्वरूपी काय होतं, शुद्धीकरण होतं. काही मुलं वाईट वळणावर जातात, तर त्यांना एक शेवटचा पर्याय म्हणून घरचे किंवा आपले वयस्कर लोक, आजी आजोबा हे काय म्हणतात, एक काम कर, याला आध्यात्मिकची जोड दे. बरोबर का नाही, सांगतात की नाही. मग गाईस, तुम्ही कुठल्याही देवाचं करा पण मनापासून करा आणि त्या आध्यात्मिकतेला आपलं आत्मसात करा. तुमच्या मनामध्ये कधीच वाईट विचार येणार आणि हे सत्य आहे. कळलं मित्रांनो. आता आपण भावार्थ तिसरा बघणार आहे. त्यामध्ये तृषित म्हणजे तहानलेले हा शब्द महत्वाचा आहे. स्वानंद तृप्ती म्हणजे साक्षात्कार, ते कधी घडतं हे तुम्हाला माहिती आहे. विकृती म्हणजे बिघाड, ती काय आहे विकृती मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये दिलंय, उदकाचे सुख ते किती, उदकाचे सुख ते किती, सेवेची क्षणे तृषित होती. म्हणजे उदक म्हणजे पाणी. अरे पाणी हे सुख निरंतर आहे का, नाही, काही काळापुरतं आहे. त्याला आपण मराठीमध्ये क्षणिक म्हणतो. पाण्याचे जे सुख आहे ते क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. पाणी पिलं नंतर पुन्हा ताण लागतेच ना, त्याचप्रमाणे म्हणजे मर्यादित आहे. बरोबर आहे, पाण्याचे जे सुख आहे ते मर्यादित आहे. बरोबर आहे, म्हणजे तहानलेल्या माणसाला जर पिलेलं पाणी हे क्षणभरासाठी समाधान मिळवत असेल, काय बोललो मी, क्षणभरासाठी समाधान मिळवत असेल, पण पुन्हा तेच पाणी तुम्हाला प्यावे लागते.
पुन्हा तेच पाणी, म्हणजे तुम्ही समाधानी पूर्णपणे नाही आहात. इन शॉर्ट त्यांना हेच म्हणायचंय, संत एकनाथांना काय म्हणायचंय की तुम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहात, अजूनही तुमची ताण भागलेली नाहीये. पण त्याचप्रमाणे इथं ऑपोजिट डायरेक्शन, विरुद्ध दिशेला जर आपल्या संतांनी कुठल्याही प्रकारचा आत्मज्ञानाचा, निजध्यासचा, ज्ञानाचा जर ज्ञान दिलं, आध्यात्मिक ज्ञान दिलं, म्हणजेच योगी पुरुषांचा जर तुम्ही सानिध्यात जर राहिला, योगी पुरुषच्या सानिध्यात राहिला, तुमचं मन विचलित होईल का? तुमच्या मनात वाईट विचार येतील का? मग तुम्हाला काय होईल माहितीये का? साक्षात्कार, ज्याला आपण म्हणतो स्वानंद तृप्ती. म्हणून कधी कधी काही लोकांशी देवाच्या सानिध्यात असतात, त्यांच्याशी बोलल्यावर असं वाटतं, अरे साक्षात देवाशीच बोललो की काय, बरोबर का ना? कारण का ते शुद्ध असतं. तसंच त्याचप्रमाणे त्यांच्या सानिध्यात राहून कायमस्वरूपी सुख भेटले असं समाधान वाटतं. तुमच्या घरामध्ये वयस्कर लोकांना असं तुम्हाला दिसेल, त्यांच्या हातात माळ असेल, देवाचं नाव असेल, जप करत असतील आणि त्यांना असं वाटतं, अरे बेटा देवाचंच नाव घेऊन जगायचं आणि मरायचं आणि पुढे ह्याच्यातच सुख आहे. म्हणजे जे तुम्ही आता परमार्थ करताय, पण पहिला तुम्ही काय केला? संसार केला. तेव्हा तर तुम्हाला संसारात सुख वाटलं आणि आज संसार तुम्हाला नकोसा वाटतो आणि आज परमार्थ सगळ्यात मोठा सुख वाटतो. हे सत्य आहे आणि हे ज्याला कमी वयात कळलं त्यालाच कळलं. बर, आता पुढचं आपण वाचू. योगिया ते स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. सुखासी विकृती पै नाही. ओके, जे सुख कमी होत नाही किंवा संपतही नाही असे सुख माणसाला प्राप्त होते, बरोबर आहे? बर, म्हणजेच सुखाला, आनंदाचा कुठल्याही प्रकारची विकृती राहत नाही. आता विकृती म्हणजे काय? जर तुमच्या मनात आला असेल, विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे जेव्हा मन उत्तमरित्या आपल्या चांगल्या योग्य म्हणजे मार्गावर चालत असेल, तर कधी कधी तुम्हाला कोणीतरी मित्र डिचवतो, त्रास देतो किंवा क्लासमध्ये, स्कूलमध्ये, शाळांमध्ये भांडणं होतं, तेव्हा त्यावेळेस तुमची जी मनाची परिस्थिती असते कशी असते? चिडचिडी असते, डिप्रेशन असतं, एन्झायटी असते. एन्झायटी म्हणजे काय? चिंता, बरोबर का नाही? ती जी परिस्थिती असते ना, त्याला मराठीमध्ये विकृती म्हणतात. काय म्हणतात? विकृती. म्हणजे मनात आलेला मानसिक तणाव किंवा त्या मानसिक तणावानुसार तुमचे बिहेवियर चेंजेस असं आपण म्हणतो, त्याला म्हणतात विकृती. मग ह्या स्वानंद तृप्तीसाठी प्रत्येक जण धडपड करत असतो, म्हणजे या साक्षात्कारासाठी. मग जर तुम्हाला हा साक्षात्कार जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मुलांनो, माझं हेच तुम्हाला म्हणणं आहे. मग तुम्हाला योगी पुरुषांशी संवासात राहून तुम्हाला तुमचं मन आणि तुमचं ध्येय तृप्त करावं लागेल. असं कोण म्हणतंय? संत म्हणतात. कळलं मित्रांनो? भावार्थ 3. अशा प्रकारे आपण 3 भावार्थ पूर्ण केलेले आहेत मित्रांनो. तिन्ही भावार्थ आपले झालेले आहेत. उर्वरित 3 भावार्थ राहिलेले आहेत, म्हणजे ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. कारण पहिले हे 3 भावार्थांचा उल्लेखन किंवा समजवलेल्या गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा बघा, आत्मसात करा, तुम्हाला कळून जाईल. आणि एवढं काय हे नाहीये, थोडे भावार्थ तुम्हाला वाचून घ्यावे लागतील, थोडे आपल्या शब्दांमध्ये मांडावे लागतील. आणि हेच तर बोर्डाला पाहिजे, SSC बोर्डाला, की तुम्ही चांगल्या रीतीने समजून लिहायला पाहिजे आणि उदाहरणं दिले पाहिजे त्या गोष्टी. तर आपण पार्ट 2 मध्ये उर्वरित 3 भावार्थ बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही फॉलो करा गाईस, आणि बस जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा. ज्या मुलांना आपल्याला पोहोचवायचं आहे किंवा त्यांना कळत नाही किंवा परप्रांतीय मुलं आहेत, त्यांना देखील हा व्हिडिओ दाखवा. आपण खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे घेतलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.